गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. गेल्या सत्रामध्ये आपण 12व्या अध्यायाच्या 18 आणि 19 या श्लोकांबद्दल थोडंसं चिंतन केलं होतं आणि 20व्या श्लोकाबद्दल आपण करतोय की नाही आपल्याला कळलंच नाही, कारण की आपण जे वाचत होतो ना ऑन स्क्रीन, त्याच्यामध्ये 20व्या श्लोकावरच्या ओव्या कुठपासून सुरू झाल्या आहेत हे क्लिअरली लिहिलेलं नव्हतं. तर त्या कंटिन्युअस आहेत. मग त्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या तर पूर्ण आहेत, त्या त्या आपण करू आज सगळ्या कव्हर आणि त्याच्यावर थोडं करू चिंतन. परंतु 20वा श्लोक एक्झॅक्टली कुठून सुरू होतो ते मी दुसऱ्या एका कॉपीमध्ये बघितलं, तर 230 पासून सुरू होतो असं मला कळलं. आपण तिथपर्यंत नाही पोहोचलो ऍक्च्युली. सो लेट मी सी. गेल्या वेळेस आपण जिथे पोहोचलो होतो ना, इथून आपण पुढे सुरू करण्याचा प्रयत्न करू. So I'm going to try to share the screen here. Let me see where the Jnaneshwari is. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 12वा. Okay, I hope you can see this. तर आपण कुठपर्यंत आलो होतो? आपण त्या शंकराचं जे वर्णन चाललेलं होतं, आपण 19व्या नंतर पुढे सुरू करू. आपण 19 मध्ये जाऊन बघूया की कुठे एक्झॅक्टली आपण आलेलो होतो. सो लेट मी सी इफ आय कॅन फाइंड आउट वेअर. एक श्लोक नंबर 19 हा. तुल्यनिंदा सुधीर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमतीर भक्तिमान मे प्रियो नरः. हा श्लोक होता ना. त्यानंतर मी 20वा श्लोकही म्हणतो तुमच्यासाठी. म्हणजे मागच्या वेळेस खरं तर मंजुता यांनी म्हटलेला होता तो श्लोक, पण लेट अस सी इफ वी कॅन रिपीट दॅट. ये तु धर्मामृतम इदम यथोक्तम पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्ते तीव मे प्रियाः. तर ह्याचा अर्थ हा आहे की दोज हू फॉलो धिस इम्पेरिशेबल पाथ ऑफ डिवोशनल सर्व्हिस अँड हू कम्प्लिटली एंगेज देमसेल्व्स विथ फेथ मेकिंग मी द सुप्रीम गोल आर व्हेरी व्हेरी डिअर टू मी. म्हणजे काय आहे की दोज हू फॉलो धिस इम्पेरिशेबल पाथ ऑफ डिवोशनल सर्व्हिस. डिवोशनल सर्व्हिस हा जो पाथ आहे, भक्ती मार्ग, दिस इज इम्पेरिशेबल. म्हणजे हा कधी नष्ट होऊ शकत नाही. जे लोक अशा मार्गाने माझं भजन पूजन करतात किंवा माझी भक्ती करतात, दे कम्प्लिटली एंगेज देमसेल्स विथ फेथ. आपण नेहमी भगवंतामध्ये एकरूप होऊन राहतो, भक्तीमध्ये एकरूप होऊन राहतो आणि सगळं जे कर्म करतो ते सगळं भगवंताच्या प्रेरणेने, भगवंताच्या शक्तीच्या आधारे आणि भगवंतासाठीच करतोय, अशा भावनेने करतो. तर हा जो भक्त आहे की जो भगवंताच्या नेहमी अनन्य चिंतनात राहतो आणि कर्म करतो, मेकिंग मी द सुप्रीम गोल, म्हणजे कृष्ण हाच माझा अंतिम उद्देश आहे. कृष्णार्पण भाव किंवा कृष्णासोबत एकरूप होणं हे माझं ध्येय आहे. तर असा जो भक्त आहे हा मला प्रिय आहे. दिस काइंड ऑफ डिव्होटी इज व्हेरी व्हेरी डिअर टू मी. त्याच्यासाठी विनोबा काय म्हणतात ते बघूया. विनोबा म्हणतात की जे धर्मसार हे नित्य श्रद्धेने मीची लक्षुनी सेविती ते तसे भक्त फार आवडती मज. जे धर्मसार हे नित्य श्रद्धेने मीची लक्षुनी, माझंच लक्ष ठेवायचं आणि हे सगळं जे धर्मसार आहे हे नित्य श्रद्धेने याचं आचरण करायचं. सेविती ते तसे भक्त, सेविती म्हणजे माझी सेवा करतात, ते तसे भक्त मला फार आवडतात. त्याच्याबद्दल मला असं वाटतं आपले जे बंधू आहेत किशोर कुलकर्णी, त्यांचं जे ट्रान्सलेशन आहे ते आपण मागच्या वेळेस बघितलं नव्हतं बहुतेक, नाही का? आय थिंक वी शुड ट्राय टू लुक ॲट दॅट. इफ आय कॅन ओपन इट वुड बी ग्रेट. सो होल्ड ऑन, आय वुड स्टॉप शेअर हिअर. तुम्हाला काय दिसत होतं आतापर्यंत? यू आर एबल टू सी द विनोबांचं जे होतं ते दिसत होतं ना तुम्हाला आतापर्यंत? मला तुम्ही सांगा की आतापर्यंत तुम्हाला जे काही आपण चिंतन केलेलं आहे त्याच्यामध्ये काही प्रश्न आहेत का? एनी थॉट्स यू वॉन्ट टू एक्सप्रेस? भक्ताची जी लक्षणं आपल्याला ज्ञानेश्वर महाराज समजावून सांगतायत, त्याच्याबद्दल जर तुम्हाला काही
चिंतन करायचं असेल तुम्ही आपलं मत व्यक्त करू शकता. आता मी कारण हे किशोरजींचं जे होतं ना ते उघडलं नव्हतं, पण आता उघडतोय व्हायला आय एम टॉकिंग टू यू. तर आपण मुक्तछंद आणि वृत्तबद्ध हे दोन्ही बघूया. सो हिअर इज 12:20. तर 12:20 मध्ये काय म्हणतात? लेट मी शेअर द स्क्रीन विथ यू. होल्ड ऑन. शेअरिंग स्क्रीन. किशोरजींचं मुक्तछंद. त्याच्यामध्ये म्हणतात की तरी श्रद्धा मज ठाई ठेवणी, जे तल्लीन माझे अनुसंधानी, धर्मामृत वर्णिलेले आदरती, असे भक्त मजसी प्रिय अति. हा, तरी श्रद्धा मज ठाई ठेवणी, माझ्यावरच सगळी श्रद्धा आहे त्यांची, जे तल्लीन झाले आहेत माझ्या अनुसंधानी, जे नेहमी माझं अनुसंधान करतात, म्हणजे माझ्यावर त्यांचं लक्ष आहे. सो दे आर ऑलवेज कीपिंग मी इन देअर अवेअरनेस. धर्मामृत वर्णिलेले आदरिती, जे धर्मामृत मी वर्णलेले आहे, म्हणजे आतापर्यंत जे वर्णन केलेलं आहे, वर्णिलेले म्हणजे वर्णन केलं गेलेलं, व्हॉट एव्हर आय हॅव डिस्क्राईब सो फार, हे धर्मामृत, हे धर्माचं अमृत, हे जसंच्या जसं मी सांगितलंय त्याला आदरिती म्हणजे दे रिस्पेक्टेड, असे भक्त मला अति प्रिय आहेत असं म्हणतात. वृत्तबद्धामध्ये म्हणतात की परिजाची निष्ठा ही माझ्यावरीच, तया ध्येय अत्युच्च ही तेची मीच, जसे हेची धर्म्यामृत वर्णिले मी, उपासी तया प्रिय ही मानितो मी. परी ज्याची निष्ठा ही माझ्यावरीच, माझ्यावरच ज्याची निष्ठा आहे, तया ध्येय अत्युच्च ही तेची मीच, सगळ्यात अत्युच्च जे ध्येय आहे ते मीच आहे. जसे हेची धर्मामृत वर्णिले मी, जसं हे धर्म्यामृत म्हणजे धर्माचं अमृत, धर्म आणि अमृत, धर्म्यामृत वर्णिले मी, ज्याचं मी वर्णन केलेलं आहे, उपासी तया प्रियही मानितो मी. असा जो भक्त आहे त्या भक्ताला मी प्रिय मानतो, म्हणजे तो माझा प्रिय आहे. राईट. लेट्स स्टॉप शेअरिंग हिअर अँड आय एम गोइंग टू शेअर दी अदर स्क्रीन. म्हणजे ज्ञानदेव महाराज काय म्हणतात पाहूया आपण. विल गो इन टू ज्ञानेश्वरी. ओके. तर ज्ञानेश्वरीच्या 19व्या ओवीच्या आपण कुठपर्यंत पोहोचलो होतो? लेट अस सी. जे मला आठवतं की पण आता हे शंकराचं वर्णन पुरे, कारण शंकराचं वर्णन करण्यात आत्मस्तुतीच केल्यासारखी होते. भक्ती तत्वाचा आदर कसा करावा हे शंकरच जाणतात, हे आपण मागच्या वेळेस बघितलं होतं ना. तर शंकराचं वर्णन मी आता करत नाही, कारण की शंकर आणि मी काही वेगळे वेगळे नाही आहे. ओके. कृष्ण आणि शंकर आणि विष्णू हे सगळे एकरूपच आहे. एकाच तत्वाची वेगवेगळी रूपं किंवा एकाच ब्रह्माचं मॅनिफेस्टेशन, प्रगटीकरण. तर ब्रह्मा विष्णू महेश हे देखील एकरूपच आहेत. कृष्ण, राम, नारायण हे सगळे जे सगळे अवतार जे आहेत ते सगळे सगळे एकरूप आहेत, आणि ह्यांच्यापेक्षाही शंकर काही वेगळा नाही आहे. तर हे सगळंच्या सगळं जे आहे ना, इट इज ओनली अ मॅनिफेस्टेशन ऑफ द डिव्हाइन. तर ह्याची सगळ्यांची जी वर्णनं आहेत, जे सगळीकडे जी आहेत, गीतेमध्ये पण कृष्णाचं शंकराचं वर्णन, ज्ञानेश्वरीमध्ये कृष्णाचं शंकराचं वर्णन, किंवा पुराणांमध्ये जे आहे ते, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात. याचं कारण हे आहे की आपल्याला ह्याची गोडी लागावी, आणि शेवटी हे शिकता शिकता सगळीकडे एकच तत्व पूर्णपणे भरून राहिलेलं आहे हे आपल्याला समजावं, ह्याच्यासाठी आहे. हं? पण आता हे शंकराचं वर्णन पुरे, कारण शंकराचं वर्णन करण्यात आत्मस्तुतीच केल्यासारखं होतं. भक्ती तत्वाचा आदर कसा करावा हे शंकरच जाणतात. हे कशावरून? तर माझ्या ठिकाणी असलेली भक्ती ही त्यांनी माझे चरणोदक गंगा, माझ्या चरणांचं उगत गंगा ही आपल्या मस्तकावर धारण करून व्यक्त केली. म्हणजे विष्णूचं जे उदक आहे ते उदक शंकरांनी डोक्यावर घेतलं ॲज अ मार्क ऑफ रिस्पेक्ट, ॲज अ मार्क ऑफ भक्ती, आणि त्यातून जे बाहेर निघालं उदक ते म्हणजे गंगा. असं माझं चरणोदक मस्तकावर धारण करणारे गुरु पाहिजेत, असं म्हणण्यात अप्रत्यक्ष रीतीने मी आपली स्वतःची स्तुती केल्यासारखं होतं. म्हणून शंकराचं वर्णन पुरे असं भगवान यावेळी सांगतायत. यया लागी हे नो हे, म्हणितले रमा नाहे,
अर्जुना मी आहे शिरी तया ते एवढ्या करता हे बोलणं नको असं लक्ष्मीपती श्रीकृष्ण म्हणाले. अर्जुना मी त्याला डोक्यावर वाहतो. तर अशा प्रकारे भक्ताला सुद्धा मी माझ्या डोक्यावर वाहतो. म्हणजे ज्याप्रमाणे शंकरांनी मला त्याच्या डोक्यावर घेतलेलं आहे किंवा माझं चरणामृत डोक्यावर घेतलेलं आहे त्याचप्रमाणे मी भक्ताला माझ्या डोक्यावर घेतो. जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊनी आपुलिया हाती रिगाला भक्तिपंथी जगा देतू. कारण की तो भक्त चौथी पुरुषार्थ सिद्धी जो मोक्ष तो आपल्या हातात घेऊन भक्तीच्या मार्गाने जगाला जगाला मोक्ष देत निघाला. असा भक्त जगाला सुद्धा मोक्ष देऊ शकतो. याच्याबद्दल पण आपण मागच्या वेळेस बघितलं होतं. कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी की जळाची ये परी तळवटू घे. तो मोक्षाचा अधिकारी म्हणजे मोक्ष देण्यास समर्थ असा असतो. म्हणून तो मोक्षाचा व्यवहार चालवतो. चा जो भक्त आहे ना तो मोक्षाचा व्यवहार चालवतो म्हणजे काय की तो लोकांना मोक्ष देऊ शकतो. म्हणजे मोक्ष कोणाला द्यावा व कोणाला न द्यावा हे ठरवतो. इतका समर्थ असूनही तो पाण्यासारखा नम्र असतो. जो भक्त त्याच्याजवळ इतक्या इतरांना मोक्ष देण्या इतक्या सिद्धी जरी असल्या तरी सुद्धा स्वतः तो फार नम्र असतो. म्हणून गा नमस्कारू तया ते आम्ही माथा मुकुट करू तयाची टाच धरू हृदयी आम्ही. म्हणून आम्ही त्याला नमस्कार करू, त्याला आम्ही डोक्यावर मुकुट करू आणि त्याची टाच आम्ही हृदयावर धारण करू. म्हणजे मागच्याच आपण काय बघितलं होतं की समजा आपण समजा डोक्यावर एखाद्या माणसाला बसवलं तर त्याचे पाय आणि त्याची टाच आपल्या हृदयापाशी येईल ना. तर समजा मी भक्ताला डोक्यावर बसवलं तर त्याची टाच माझ्या हृदयाला चिकटेल. अशा प्रकारचं वर्णन करतायत भगवंत. सो लेट मी शेअर द स्क्रीन अगेन. तयाची या गुणांची लेणी लेवू आपुलिये वाणी तयाची कीर्ती श्रवणी आम्ही लेवू. त्याच्या गुणांचे अलंकार आम्ही आपल्या वाचेला घालू. आम्ही आपल्या वाचेने त्याचे गुण गाऊ. म्हणजे भक्ताच्या गुणांचं वर्णन भगवंत स्वतः करणार. ठीक आहे. आणि त्याची कीर्ती हाच कोणी दागिना तो आम्ही आपल्या कानात घालू. म्हणजे काय की कानाने त्याची कीर्ती ऐकू. त्या भक्ताची जर कोणी कीर्ती केली तर ती मी माझ्या कानामध्ये दागिना म्हणून घालीन. म्हणजे काय की आपल्या कानामध्ये आपण ब्लूटूथ लावतो ना आपल्या फोनमधनं जे काही असेल ते ऐकायला. तर त्यातनं आपण काय ऐकायला पाहिजे? भक्ताची स्तुती. भक्ताची स्तुती म्हणजे भागवत. आपले इस्कॉनचे जे मित्र आहेत ना ते काय म्हणतात माहिती आहे का? वी शुड ओनली लिसन टू भगवान्स नेम. नामसंकीर्तन नेहमी सुरू राहायला पाहिजे. म्हणजे काही काही आमचे मित्र आहेत इस्कॉनचे फॉलोअर्स. त्यांच्या घरी जर तुम्ही गेलात तर त्यांच्याकडे 24 तास हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे हे सारखं सुरू असतं. कंटिन्युअसली दॅट होल चॅन्टिंग इज गोइंग ऑन. इट्स अ गुड थिंग. कारण की आपल्या कानावर भगवंताचं नाव पडतं इतर काही पडण्यापेक्षा. राईट. तो पहावा हे डोहाळे म्हणून अचक्षुसी मज डोळे हातीचेनी लीला कमळे पूजू तया ते. तो पहावा ही आम्हाला इच्छा होते म्हणून आम्ही डोळे रहित आहोत तरी डोळे घेतो आणि आमच्या हातातील क्रीडेच्या कमळाने आम्ही त्याची पूजा करतो. तो पाहावा अशी आम्हाला इच्छा होते म्हणजे त्या भक्ताला बघावा अशी मला इच्छा होते असं कृष्ण म्हणतोय. म्हणून आम्ही डोळे रहित आहोत तरी डोळे घेतो. म्हणजे काय की मी अव्यक्त निर्गुण निराकार जरी असलो तरी सुद्धा अशा भक्ताचं दर्शन घेण्यासाठी मी सगुण साकार होतो आणि कृष्णाचं रामाचं रूप घेतो आणि भक्ताच्या दर्शनाला येतो. आणि आमच्या हातातील क्रीडेच्या कमळाने आम्ही त्याची पूजा करतो. म्हणजे माझ्या हातात सुद्धा जे कमळ आहे दॅट इज अ व्हर्च्युअल कमळ. त्या व्हर्च्युअल कमळाने मी त्याची पूजा करतो भक्ताची. असं भगवंत सांगतायत अर्जुनाला. दोवरी दोनी भुजा आलो घेऊनी आलिंगावया लागुनी तयाचे अंग. आता त्याला मी 2 हातांनी आलिंगन देणार आहे. तर इन ॲडिशन टू दोज 2 आर्म्स आय ब्रॉट 2 एक्स्ट्रा आर्म्स. म्हणजे 2पेक्षा 4 मी हात घेऊन आलो. चतुर्भुज घेऊन आलो. ठीक आहे. तया संघाचेनी सुरवाडे मज विदेहा देह धरणे घडे किंबहुना आवडे निरूपमू. त्याच्या संगतीच्या सुखाकरता मी जो देह रहित त्या मला देह धारण करावा लागतो. त्याच्या संगतीच्या सुखाकरता म्हणजे भक्त जो आहे ना त्याच्या संगतीच्या सुखाकरता मी देह धारण करतो.
आणि फार काय सांगावं, तो मला किती आवडतो ह्याला उपमाच नाही. आता बघा, मागे मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती ना, की तुम्हाला असं वाटतं की योगासनं मी तुम्हाला शिकवतो म्हणून तुम्ही योगासनांच्या वर्गाला येता, असं तुम्हाला म्हणतं, असं तुम्हाला वाटतं, राईट? परंतु तुम्ही जर शिकायला येणार नसले किंवा तुम्ही जर योगासनांच्या वर्गाला येत नसतात, तर मी काय केलं असतं, मी पण कदाचित आळस केला असतं ना. तुम्ही लोक येता म्हणून मी सकाळी 6 वाजता उठून आणि आसनांचा वर्ग चालवतो. किंवा तुम्ही सकाळी 6 वाजता भारतामध्ये जे उठतात त्यांच्यासाठी इथे रात्री वर्ग चालतो, राईट? त्यामुळे ती जी शिस्त आहे शरीराला आणि मनाला, की आपण यावेळेस हे काम करणार आहे, तर ही शिस्त मला कोणी लावली? ही शिस्त मला तुम्ही लोकांनी लावली. मी नाही लावली. कसं असतं की आपण एकमेकांना शिस्त लावतो किंवा एकमेकांची मदत करतो. सी व्हेन वी आर कमिटेड टू इच अदर ना, तर तेव्हा ही शिस्त पाळणं, आपण ही फक्त स्वतःसाठी नसून पाळत पाळत नसून आपण आपल्यासोबत जे लोक सहप्रवासी आहेत त्यांच्यासाठी पण पाळत असतो. तो अशा प्रकारे समजा आपण शिस्तबद्ध राहिलो सगळेच जण एकत्र, तर किती चांगलं होईल. त्यामुळे तुम्ही लोक त्या त्या वेळेस योगासनांच्या वर्गाला येता, त्यामुळे तुमच्यामुळे ती शिस्त मला लागलेली आहे किंवा मला पाळावी लागते, म्हणून मी तुमचा ऋणी आहे असं मला वाटतं नेहमी. ठीक आहे ना? तर तसंच भगवंत पण सांगतायत की भक्ताच्या दर्शनाकरता ते स्वतःच रूप धारण करून येतात. कारण की तसं नाही केलं तर त्यांना भक्तांचं दर्शन कसं काय करता येईल, नाही का? सो लेट अस गो बॅक टू ज्ञानेश्वरी. तो मला किती आवडतो ह्याला काही उपमाच नाही. त्याच्या संगतीच्या सुखाकरता मी जो देह रहित त्या मला देह धारण करावा लागतो. असं आहे. तेणेसी आम्हा मैत्र, एथ कायसे विचित्र, परी तयाचे चरित्र ऐकती जे. त्याच्याशी आमची मैत्री असते, ह्यात काय आश्चर्य आहे. परंतु त्याचं चरित्र जे ऐकतात तेही प्राणाप्रवते. आवडती हे निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. जे भक्ताच्या चरित्राची वाखाणणी करतात ते देखील आम्हाला प्राणापलीकडे आवडतात, हे खरं आहे. म्हणजे जे लोक भक्तांच्या चरित्राची वाखाणणी करतात, म्हणजे जे लोक भागवत वाचतात, भागवतामध्ये भक्तांच्या चरित्राचं वर्णन केलेलं आहे, तर जे लोक भागवत वाचतात तेही देखील आम्हाला प्राणापलीकडे आवडतात, हे खरं आहे. जो हा अर्जुना साध्यंत सांगितला प्रस्तुत भक्तियोग समस्त योग रूप. अर्जुना, जे हे समस्त योग रूप आम्ही तुला सांगितलं ते म्हणजे आम्ही तुला आता आदी अंतासहित भक्तियोग पूर्णपणे सांगितलं. सो आय हॅव टोल्ड यू द एंटायर भक्तियोग इन दिस चॅप्टर. ठीक आहे. तया मी प्रीती करी, का मनी शिरसाधरी, एवढी थोरी जया स्थिती ये. ज्या भक्तियोगाच्या स्थितीची थोरवी एवढी आहे की त्या भक्तियोगयुक्त पुरुषावर मी स्वतः प्रीती करतो, मी त्याचं ध्यान करतो अथवा त्याला मस्तकावर धारण करतो. जो असा भक्त आहे की त्याच्या अशा प्रकारचा जो भक्त आहे त्याच्यावर माझी प्रीती आहे, म्हणजे मी त्याच्यावर प्रेम करतो, मी त्याचं ध्यान करतो आणि त्याला माझ्या मस्तकावर धारण करतो. आता इथपासून 230 पासून 20व्या श्लोकावरच्या सगळ्या ओव्या आहेत बरं का. पण इथे 20वा श्लोक यांनी प्रिंट नाही केला, त्यामुळे आपण मागच्या वेळेस कन्फ्यूज झालो होतो. ठीक आहे. ते हे गोष्टी रम्य, अमृतधारा धर्म्य, करीती प्रतीतिगम्य, आई कोणी जे. ज्ञानदेव म्हणतात की ती गोष्ट म्हणजे वर सांगितलेलं भक्तियोगाचं वर्णन, जी चित्ताला रंजवणारी, अमृताच्या धारेप्रमाणे मधुर, धर्माला अनुकूल अशी आहे, ती ऐकून जे पुरुष तिला म्हणजे त्या गोष्टीला स्वानुभवाने जाणतात. हे जे भक्तियोगाचं वर्णन केलेलं आहे ना, त्याला जे लोक स्वानुभवाने जाणतात, म्हणजे ज्यांना ते आतून जाणवतं स्वतःच्या अनुभवाच्या रूपाने, तैसीची श्रद्धेचे नि आदरे, जयांची ठाई विस्तरे, जीवी जया थारे जे अणुस्थिती. त्याचप्रमाणे ज्यांच्या ठिकाणी श्रद्धेचा आदर असल्यामुळे हा भक्तियोग विस्तार पावतो, त्यांच्या ठिकाणी श्रद्धेचा आदर असल्यामुळे म्हणजे दे आर रिस्पेक्टफुल ऑफ देअर डिव्होशन आणि फेथ टू लॉर्ड कृष्णा, त्याच्यामुळे हा भक्तियोग विस्तार पावतो. एवढंच नाही तर ज्यांच्या ठिकाणी, ज्यांच्या चित्ताच्या ठिकाणी टिकतो व जे त्याचे अनुष्ठान करतात, म्हणजे त्यांच्या चित्तामध्ये उदय पण व्हायला पाहिजे, विस्तार पण व्हायला पाहिजे, त्यांच्यामध्ये मध्ये टिकायला पण पाहिजे आणि त्याचं अनुष्ठान पण करायला पाहिजे, म्हणजे यू शुड बी स्टेडफास्ट ऑन इट, ते सारखं तुमच्या चित्तामध्ये असायला पाहिजे.
परी निरुपली जैशी तैसीच स्थिती मानसी, मग सुक्षेत्री जैशी पेरणी केली. पण ज्याप्रमाणे मी मनाची स्थिती निरूपण केली, त्याचप्रमाणे मनाच्या ठिकाणी स्थिती असेल तर तशा मनात हा भक्तियोग म्हणजे उत्तम शेतात पेरणी केल्याप्रमाणे आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आपण जर जमीन नांगरून वखरून तयार करून मग त्याच्यात जर बी पेरली तर मग त्यातून पीक चांगलं निघेल. तर समजा एखादं बीज अंकुरित व्हावं असं आपल्याला वाटत असेल, तर त्याच्यासाठी त्या बीजासाठी जे योग्य वातावरण आहे ते वातावरण पहिले तयार करणं आवश्यक आहे. त्याच्याशिवाय ते बीज अंकुरित होणारच नाही. तर समजा आपण आपली चित्तशुद्धी नाही केली, आपली चित्तशुद्धी जर नाही केली तर हा जो भक्तीचा विचार आहे किंवा गीता शिकण्याची इच्छा, ह्या दोन्ही आपल्या मनामध्ये अंकुरितच नाही होणार. सो अनलेस द माइंड इज क्लिअर, अनलेस द माइंड इज प्युअर, वी वॉन्ट इव्हन बी इन्क्लाइन टुवर्ड्स लर्निंग द गीता, असं होईल. तर जर गीता शिकण्याची इच्छा आपल्याला होते तर याचा अर्थ पुष्कळची चित्तशुद्धी शुद्धी झालेली आहे. आणि आम्हाला असा अनुभव आहे की चित्तशुद्धी होण्यासाठी जर शरीर शुद्धी झालेली असेल, देहशुद्धी झालेली असेल, सो द बॉडी डिटॉक्सिफिकेशन झालेलं असेल, तर मग चित्तशुद्धी होणं जास्त सोपं पडतं. चित्तशुद्धी हॅपन्स ऑटोमॅटिकली इफ यू डू डिटॉक्सिफिकेशन. आणि ते डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी जे इनपुट आहेत त्याला प्युरिफाय करणं गरजेचं आहे. तर त्याला म्हणतात आहार शुद्धी. सो आहार शुद्धी जर केली तर देहशुद्धी होते, म्हणजे द बॉडी गेट्स डिटॉक्सिफाईड. आणि ते जर झालं तर चित्तशुद्धी होते, म्हणजे द माइंड गेट्स क्लॅरिफाईड, माइंड गेट्स प्युरिफाईड. ओनली इन द प्युअर माइंड कॅन द डिझायर टू लर्न गीता इव्हन स्प्राउट. नाही तर नाही होणार ते. तर अशा प्रकारची इच्छा जर आपल्या मनामध्ये उत्पन्न झालेली आहे तर ह्याचा अर्थ पुष्कळशा प्रमाणामध्ये चित्तशुद्धी झालेली आहे ऑलरेडी. आता फक्त हे कंटिन्यू करा. आहे ते शुद्ध चित्त पुन्हा त्याच्यामध्ये कचरा नका जमा करू. ओके, लेट अस सी व्हॉट ज्ञानेश्वर महाराज सेज. हा 20वा श्लोक सुरू आहे बरं का. 20व्या श्लोकावरच्या वयात बाकीच्या सगळ्या आता ह्या. परी निरुपली जैसी तैसीच स्थिती मानसी, मग सुक्षेत्री जैशी पेरणी केली. हे बघितलं ना आपण, उत्तम शेतात पेरणी केल्याप्रमाणे आहे. परी माते परम करुनी, ये अर्थी प्रेम धरुनी, हेची सर्वस्व मानुनी, घेती जे पै. परंतु जे प्राप्त करून घ्यायला योग्य असं श्रेष्ठ ठिकाण आहे असे मला समजतात. व भक्ती तत्वाविषयी आपल्या मनात प्रेम बाळगून व हेच आपले सर्व भांडवल आहे, हेच आपलं सर्व भांडवल आहे अशी समजूत ठेवून जे या भक्तियोगाचा अंगीकार करतात. आता हे पुष्कळ मोठं मराठी आणि मोठं वाक्य होतं, ते आपण पुन्हा थोडंसं जरा त्याला ब्रेकडाऊन करून बघू. काय म्हणतात की हे जे प्राप्त करून घ्यायला योग्य असं श्रेष्ठ ठिकाण आहे. कुठलं? माझी भक्ती, असं मला समजतात. आणि भक्ती तत्वाविषयी आपल्या मनात प्रेम बाळगून, भक्ती तत्वाविषयी आपल्या मनात प्रेम पण पाहिजे, आणि हेच आपलं सर्व भांडवल आहे. सो दिस इज माय एंटायर कॅपिटल, अशी समजूत ठेवून जे या भक्तियोगाचा अंगीकार करतात, बिकॉज दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट कॅपिटल वी कॅन गॅदर. अशा प्रकारच्या भांडवलामध्ये समजा आपलं लक्ष आपण केंद्रित केलं आणि हे जर आपण तयार केलं तर काय होईल? पार्था गाजगी तेची भक्त तेची योगी, उत्कंठा तया लागी अखंड मज. अगा अर्जुना, ह्या जगामध्ये तेच भक्त आणि तेच योगी आहेत आणि त्यांची मला निरंतर उत्कंठा लागलेली असते. सो आय कॅनॉट वेट टू मीट देम, आय कॅनॉट वेट टू टॉक अबाउट देम. तेच भक्त आहेत, तेच योगी आहेत. ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची पवित्र, भक्ती कथेसी मैत्र जया पुरुषा. तेच तीर्थ तेच क्षेत्र जगामध्ये तेच पवित्र की ज्या पुरुषांचा भक्ती कथेशी स्नेह असतो, म्हणजे जे
भक्त किंवा जे पुरुष त्यांना ही भक्तिकथा आवडते, तेच तीर्थ, तेच क्षेत्र जगामध्ये, तेच पवित्र. ठीक आहे. आम्ही तयांचे करू ध्यान, ते आमुचे देवतार्चन, ते वाचूनी आन गोमटे नाही. आम्ही त्याचं ध्यान करून, तो आमची पूज्य देवता आहे, त्याच्या वाचून आम्ही दुसरं चांगलं काही मानत नाही. अशा प्रकारची भावना भगवंत स्वतः व्यक्त करतायत अशा प्रकारच्या भक्ताबद्दल. ठीक आहे. तयांचे आम्हा व्यसन, ते आमुचे निधी निधान, किंबहुना समाधान ते मिळती तई. त्याचं आम्हाला व्यसन असतं आणि तोच आमच्या ठेव्याची खाण आहे. फार काय सांगावं, तो आम्हाला भेटेल तेव्हाच आम्हाला समाधान वाटतं, असं भगवंत सांगतायत अशा प्रकारच्या भक्ताबद्दल. पै प्रेमळाची वार्ता, जे अनुवादती पंडुसुता, ते मानू परमदेवता आपुली आम्ही. परंतु अर्जुना, जे प्रेमळ पुरुष भक्तांची कथा गातात, ते पुरुष आम्ही आमचं श्रेष्ठ दैवत समजतो. सो जे लोक भक्त आहेत, जे भक्ताचं भजन जे भगवंताचं भजन करतात, जे भक्तांबद्दल गोष्टी सांगतात, ते पुरुष यांना मी माझं श्रेष्ठ दैवत समजतो, असं कृष्ण सांगतो अर्जुनाला. बघा, ऐसे निज जनानंदे, तेणे जगदादिकंदे, बोलिले मुकुंदे संजयो म्हणे. आपल्या भक्तांचा जो आनंद आहे व जो जगाचं मूळ कारण आहे, तो मुकुंद म्हणजे श्रीकृष्ण याप्रमाणे बोलला. जो आपल्या भक्तांचा आनंद आहे आणि जो जगाचं मूळ कारण आहे म्हणजे भगवंत स्वतः, तो मुकुंद श्रीकृष्ण याप्रमाणे बोलला, असं संजय धृतराष्ट्राला सांगतो आता. ओके. राया जो निर्मळू, निष्कलंक लोककृपाळू, शरणागता प्रतिपाळू शरण्यू जो. हे धृतराष्ट्र राजा, जो श्रीकृष्ण परमात्मा निर्मळ, पूर्ण, लोकांवर कृपा करणारा, शरणागतांचा प्रतिपाळ करणारा आणि शरण जाण्यास योग्य आहे. शरणागतांचा प्रतिपाळ करणारा म्हणजे जो कोणी शरण येईल त्याला तो आपल्या शरणात घेतो, आपल्या पदराखाली घेतो आणि त्याला वाचवतो. आणि शरण जाण्यास योग्य आहे, तर त्याला शरण जाणं आपल्यासाठी योग्य आहे. लोकांवर तो कृपा करणार आहे, तो पूर्ण निर्मळ आहे. पै सुरसहायशीळू, लोक लालन लीळू, प्रणत प्रतिपाळू हा खेळू जयाचा. ज्याचे धर्मसंबंधी म्हणजे धर्मरक्षक म्हणून कीर्ती उज्ज्वल आहे, अपार्य औदार्याने जो वैषम्य रहित आहे. अपार औदार्याने म्हणजे हे तो खूप उदार आहे. वैषम्य रहित म्हणजे त्याला त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं वैषम्य नाही. ही डझंट हॅव एनी हेट टुवर्ड्स एनीबडी. ही डझंट सी एनीबडी ॲज डिफरंट फ्रॉम हिम. ओके. तुलना करता यावयाची नाही अशा पराक्रमाने जो फार बलाढ्य आहे. सो यू कॅनॉट कम्पेअर हिम, इनकम्पेरेबल. अशा पराक्रमाने जो फार बलाढ्य आहे म्हणजे ही इज व्हेरी स्ट्रॉंग. बलाढ्य म्हणजे बल म्हणजे स्ट्रेंथ, इज व्हेरी स्ट्रॉंग. बलाढ्य म्हणजे द वन हू हॅज बल, द वन हू इज व्हेरी स्ट्रॉंग. जो बळीच्या बंधनात राहिलेला आहे. बळीच्या म्हणजे बलिराजाच्या असावं असं मला वाटतंय. जो बळीच्या बंधनात राहिलेला आहे. कदाचित ती एखादी गोष्ट असेल जी मला माहिती नाही. मे बी इफ समबडी ऑफ यू, वन ऑफ यू नोज, देन यू कॅन टेल मी दॅट. जो धर्म कीर्ती धवळू, आगाध दातृत्वे सरळू, अतुळबळे प्रबळू बळीबंधनू. देवांचं सहाय्य करणं हा ज्याचा स्वभाव आहे, लोकांचं संगोपन करणं ही ज्याची लीला आहे, शरण आलेल्यांचा प्रतिपाळ करणं हा ज्याचा खेळ आहे, जो भक्तजन वत्सळू, प्रेमळ जन प्रांजळू, सत्यसेतू सकळू, कला निधी, तो भक्तांविषयी मायाळू आहे आणि प्रेमळ जनांना सोपा आहे. आणि ज्या परमात्म्याकडे जायला सत्य हाच सरळ पूल आहे व जो कलांचा ठेवा आहे, तो श्रीकृष्ण वैकुंठीचा चक्रवर्ती निजांचा, सांगे येरू दैवाचा ऐकी तू असे. तो भक्तांचा सार्वभौम राजा आणि वैकुंठीचा श्रीकृष्ण परमात्मा सांगतोय. काय सांगतोय? आणि भाग्यवान अर्जुन ऐकतोय. हे सगळं कृष्णाने
संजयला सांगितलं किंवा संजयने जे बघितलं ते सगळं तो आता धृतराष्ट्राला सांगतोय. आता ययावरी निरूपिती परी संजयो म्हणे अवधारी धृतराष्ट्रात. आता ह्यानंतर भगवंताचा व्याख्यान करण्याचा प्रकार ऐका, असं संजय धृतराष्ट्राला म्हणाला. तेची रसाळ कथा मराठिया प्रतिपथा आणि जेल आता अवधार्य. तीच रसाने भरलेली मराठी कथा, तीच रसाने भरलेली कथा मराठी भाषेच्या रूपांतरात आणली जाईल आणि ती आपण ऐकावी. हं? ज्ञानदेव म्हणे तुम्ही संत बोळगावेती आम्ही, हे पढवितो हे पढविलो जी स्वामी निवृत्ती देवी. महाराज म्हणतात, महाराज प्रभू निवृत्ती देवांनी आम्हाला जे हे शिकवलं आहे की तुम्ही सगळ्या संतांची सेवा करावी. तर अशा प्रकारे 20वा श्लोक देखील आपण वाचून समजून घ्यायचा प्रयत्न केला. आता मला तुम्ही सांगा की याच्याबद्दल तुमच्यापैकी कोणाला काही चिंतन करायचं आहे का? आपण 12व्या अध्यायाचे सगळेच्या सगळे श्लोक आतापर्यंत बघितले. ऍक्च्युली या मामा दांडेकरांच्या पुस्तकात ना याच्यानंतर सुद्धा थोडंसं असं एक रिटर्न एक्सप्लेनेशन आहे, तर ते मी शेअर करायचा प्रयत्न करतो. लेट मी सी इफ यू कॅन सी दिस. त्याचा टाईप खूपच लहान आहे पण अनफॉर्च्युनेटली, बट वी शॅल सी. आय हॅड ओपनड इट अर्लियर. मला असं वाटलं होतं की आपण तो 12वा अध्याय आणि शेवटच्या श्लोकाच्या नंतर जे काही आहे ते बघायचा प्रयत्न करू. तर हे तुम्ही बघितलं ना, 20व्या श्लोकाबद्दलच्या ज्या ओव्या आहेत त्या सगळ्या आपण बघितल्या. ज्ञानदेव म्हणे तुम्ही संत ओळगावेती आम्ही, हे पळविलोजी स्वामी निवृत्ती देवी. तर नाही, ह्याच्यानंतर ते सगळं 13व्या अध्यायाचं आहे निरूपण. तर आपण 12वा अध्याय आता इथे समजून घ्यायचा प्रयत्न केला. वी आर डन विथ ऑल द 20 वर्सेस. त्याच्यावरच्या सगळ्या ओव्या आपण बघितल्या. तर ह्याच्याबद्दल काही कोणाला चिंतन करायचं असेल तुम्ही सांगू शकता. वाय डोंट यू गो हेड. कोणाला काही बोलायचंय? 12वा अध्याय वॉज ग्रेट, वंडरफुल. तर इथे मी आत्तापुरतं आपण इथे थांबू आणि मग बघू थोडंसं 13व्या अध्यायाची प्रस्तावना आपण बघू शकतो. राईट? ठीक आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.